पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेतृत्व, सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भूमिका, तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांची आक्रमक भूमिका. विशेष म्हणजे शेतकरी कर्जमाफी असो, डिलिमिटेशनचा मुद्दा असो किंवा सरकार विरोधातील आंदोलन, रोहित पवार अनेक वेळा पक्षाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. मग रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं अंतर किती वाढलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आणखी तीव्र होणार का, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी. सर्वप्रथम पाहूया पंढरपूरच्या आंदोलनापासून सुरू झालेला दुरावा. पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी रोहित पवार यांनी आंदोलन आणि उपोषण करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयापूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी पुरेशी चर्चा झाली नव्हती, असा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदारही या आंदोलनापासून दूर राहिले. पक्षातील काही नेत्यांचा प्रश्न असा होता की विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना अचानक उपोषणाचा निर्णय घेतला तर अधिवेशनातील काम करायचं की आंदोलनाला जायचं. यानंतर हे अंतर आणखी स्पष्ट होत गेलं. रोहित पवार यांचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य पुढे आले, तर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष नंतर उपस्थित झाले. यातूनच पक्ष आणि रोहित पवार यांच्यातील समन्वयाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. तसेच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील मतभेद महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाहीत. दोघांच्या राजकीय भूमिकांमध्ये अनेक वेळा फरक दिसून आला आहे. आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर या जुन्या मतभेदांकडे पुन्हा वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. त्यातच जयंत पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चाही वेळोवेळी समोर येत राहिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात पुढे काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. आता डिलिमिटेशनचा मुद्दा महत्वाचा का, तर या सगळ्या घडामोडींमध्ये सध्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डिलिमिटेशन, म्हणजेच मतदारसंघाची पुनर्रचना. डिलिमिटेशन झाल्यास लोकसभा मतदारसंघाच्या रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. भविष्यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र यामुळे सध्याच्या खासदारांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण होतो. नवीन मतदारसंघ तयार झाले तर सध्याचा मतदारसंघ बदलू शकतो. त्यामुळे कोणाचा राजकीय प्रभाव कुठे राहणार, कोणत्या नेत्याचा मतदारसंघ सुरक्षित राहणार आणि कोणाची राजकीय गणितं बदलणार, हे प्रश्न महत्वाचे आहेत. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही खासदारांची केंद्रीय नेतृत्वासोबत होणारी भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीचा मुख्य मुद्दा डिलिमिटेशन आणि मतदारसंघाच्या संदर्भातील चिंता असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र रोहित पवार यांनी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर स्पष्टपणे विरोधाची भूमिका घेतली आहे. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी डिलिमिटेशनवर चर्चा झाली पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. म्हणजेच एकाच पक्षात या मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत आणि इथूनच प्रश्न निर्माण होतो, रोहित पवार पक्षापासून वैचारिक दृष्ट्या वेगळे होत आहेत का? या संपूर्ण राजकारणाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बारामती. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार बारामतीकडे लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबाकडूनही बारामतीच्या राजकारणात पुढील नेतृत्वासाठी तयारी सुरू असल्याचं चित्र आहे. त्यामुळे भविष्यात बारामती हा पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार संघर्षाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी भविष्यात पवार विरुद्ध पवार संघर्ष होऊ नये अशी भूमिका व्यक्त केली होती. मात्र रोहित पवारांची आक्रमक राजकीय वाटचाल पाहता हा संघर्ष टाळता येईल का, हा मोठा प्रश्न आहे. रोहित पवार सध्या पेपर फुटी, तरुणांचे प्रश्न, शेतकरी आणि सरकारच्या धोरणांवर आक्रमकपणे बोलताना दिसतात. विरोधक म्हणून सरकारला प्रश्न विचारण्याची भूमिका ते सातत्याने घेत आहेत. हीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही घ्यावी अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते. मात्र पक्षातील इतर नेत्यांच्या तुलनेत रोहित पवारांची आक्रमकता वेगळी दिसते. त्यामुळे भविष्यात रोहित पवारांची राजकीय वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राहणार की ते वेगळ्या राजकीय समीकरणाचा विचार करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस सोबतची त्यांची वैचारिक जवळीकही या चर्चांना आणखी बळ देते. एकीकडे सुप्रिया सुळे, दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि आता रोहित पवार. या सगळ्या राजकीय समीकरणांकडे पाहिलं तर पवार कुटुंबातील संघर्ष हा केवळ दोन नेत्यांपुरता राहिलेला नाही, तर तो आता अनेक राजकीय पातळ्यांवर दिसू लागला आहे. डिलिमिटेशन,
बारामती, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि भविष्यातील नेतृत्व या प्रत्येक मुद्द्यांचा संबंध कुठेतरी पवार कुटुंबाच्या पुढच्या राजकीय पिढीशी जोडला जात आहे. म्हणूनच पुढच्या काही दिवसांमध्ये सुप्रिया सुळे आणि केंद्र सरकारमधील बैठका, रोहित पवारांची भूमिका आणि बारामतीतील राजकीय हालचाली अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. म्हणूनच सध्या प्रश्न फक्त डिलिमिटेशनचा नाही, प्रश्न आहे तो पवार कुटुंबाच्या पुढच्या राजकीय समीकरणाचा. रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढत चाललेलं अंतर भविष्यात आणखी वाढणार का? बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना पाहायला मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची राजकीय दिशा नेमकी कोण ठरवणार? याची उत्तरे येत्या काळात स्पष्ट होतील. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरंच मोठा वैचारिक दुरावा निर्माण झाला आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडींचं सोप्या भाषेत विश्लेषण पाहण्यासाठी आझाद मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.